राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी गुढीपाडव्याला गुढी कशी उभारायची, गुढी उभारण्याची वेळ, शुभ मुहूर्त, साहित्य आणि पद्धत जाणून घेऊयात. तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या व्हिडिओवर कमेंट नक्कीच करा. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असेही मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करून पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण गुरुवारी 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो. मात्र गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक नववधू किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलांना माहीत नसते. त्यामुळे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. गुढीपाडव्याला गुढी कशी उभारायची, गुढी उभारण्याची योग्य पद्धत, वेळ आणि मुहूर्त जाणून घेऊयात. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त हा दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त हा दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. तसेच गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त हा 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असेल. गुढीपाडव्यासाठी काय काय लागते ते आपण पाहून घेऊयात. काठी. एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी किंवा खण बांधा. गाठी म्हणजेच साखरेची गाठ आणि कडुलिंब. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याचे पान एकत्र करून बांधा. फुलांचा हार. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. तांब्या म्हणजेच कलश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाची 5 बोटे स्वास्तिक काढावे. गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. त्यावर मग कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यावर कलश, तांब्या, उपडा ठेवून तो सुद्धा घट्ट बसवावा. सजलेल्या काठीला अष्टगंध, हळदी कुंकू व्हा. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करून घ्या. खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियाच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. तुमच्या खिडकीलाही बांधू शकता गुढी. आता गुढीसाठी आरतीचं ताट करून ओवाळून घ्या व ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेरवि ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेरस्मि न तो ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेरस्मि व तरे नत्य मदगृहे मंगल करू ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेरस्मि स्तरे नित्यमद गृहे मंगल करू ही प्रार्थना म्हणावी.
त्यानंतर पंचांगाचे पूजन करून नववर्षाची पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाने खावे व सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करून गुढी उतरवावी. राधे राधे.